राजा रामदेवराय यादवाच्या काळजाचे तुकडे तुकडे झालेले आहेत महाराज. पोटचा गोळा काळजाचा तुकडा तळ हाताच्या फुडावर सांभाळला. हे देवा, हे भगवंता, हे कृष्णा, अरे ह्याच साठी मी सांभाळला होता काय. समोर नंगी तळपती तलवार चमचम चमकायला लागली. अल्लाउद्दीन खिलजीने परत विचारला, अरे राजा, क्या मैं जो मांग रहा हूं वो तुम्हें कबूल है? अगर है तो बोलो मंजूर, वरना तेरा सिर और मेरी तलवार, तेरी गर्दन धड़ से अलग की जाएगी. राजा चक्रावून गेला महाराज. कल्पना करा, त्या जागी तुम्ही आहे आणि तुम्हाला असं कोणतरी येऊन तलवार लावली किंवा बंदूक लावली, गन लावली, रायफल लावली आणि तुमच्या आमच्या मुलीची मागणी केलेली आहे. इकडे जीव चाललाय किंवा तिकडे मुलगी चालली. कल्पना करा, तुम्ही स्वतःला त्या जागी ठेवून बघा, स्वतःला काय वाटत असेल. मंजूर. राजाला चक्कर आली महाराज. राजाला पाणी पाजलं, सावध केलं, परत विचारलं, क्या तुम्ही कबूल आहे? राजानं शांतपणे विचार केला, देवा, देवा, मी तुझे एवढे व्रत केले, एवढे वैकल्य केले, हेमाद्री पंडित, अरे मी एवढे व्रत वैकल्य तुमच्या सांगण्यावरून केले, आपल्या प्रजेनं केले. तुम्ही सांगितलं होतं की हे व्रत करा, ते व्रत करा, तुमच्या राज्यावर संकट येणार नाही, तुमच्या संपत्तीवर कधी बाधा येणार नाही, संततीला कधी अडचण जाणार नाही. अरे एवढे व्रत वैकल्य कर्मकांडा पोटी आम्हाला कंगाल केलं, तुम्ही लुटलं, एवढं दान धर्म करायला लावलं, एवढ्या मंदिराला देणग्या द्यायला लावल्या. आज मात्र एकही देव धावून येत नाही, एकही व्रत काम करत नाही. हा काळासारखा आलेला अल्लाउद्दीन खिलजी 50 वर्ष वय कुठं, आणि माझी चिमुरडी एकुलती एक कन्या, नाजूक जाई जुईच्या फुलासारखी असलेली माझी कन्या, या 50 वर्ष वयाच्या मोगल आक्रमकाला, या नराधमाला, या हिंस्र पशूला द्यायची. यापेक्षा माझे तुकडे तुकडे का होत आहेत? मंजूर की ना मंजूर साठी तलवार फिरायला लागली महाराज. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये राजा रामदेवराय यादवाला कबूल है म्हणून सांगावं का? नाहीतरी अल्लाउद्दीन खिलजी ना कबूल जरी म्हटलं असतं तर राजाचं शिर तर उडवलंच असतं, पण त्या मुलीला राजाच्या समोर फरफटत ओढीत नेलं. अरे राजा रामदेवराय यादवाचं साम्राज्य केलं, राजा रामदेवराय यादवाची संपत्ती केली, आणि सगळ्यात मोठं काय केलं असेल तर रामदेवराय यादवाची संतती गेली. संतती पोटची पोर गेल्यावर जगण्याला काही अर्थ राहिला असेल का महाराज? खानाला दान दिली कन्या, आता दानच म्हणावं लागेल ना. खानाला दान दिली, जीव वाचला, जीव वाचवला, आणि तेव्हापासून लोक म्हणतात, अय आम्ही काय असे तसे आहेत का, डुप्लिकेट खानदानी आहेत. म्हणजे खानाला पोरी देऊन जीव वाचवणारे असे खानदानी आहेत. काही अर्थ समजला, कळतंय का मी बोललेलं काय? खानदानी शब्द म्हणजे बघा कसा आला इकडे. मग आता आपण खानदानी आहेत की कसे? आता समजा सोयरीक करायची,